की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तो गुणनिधी असणारा अजून चोऱ्या करणारा होता, ज्याला अन्न खायला नव्हतं, असा असणारा गुणनिधी आज स्वतः कुबेरच्या ठिकाणी झालेला. आणि भगवान सांगतात की जर एखादा अडचणीत असेल तर त्याने जर कुबेरेश्वर महादेव जर पूजा केली ना, तर मी असणारा त्या कुबेराला त्याच्या भंडाऱ्यामधून तुला लागेल तेवढं धन देण्याचं काम मी सांगतो म्हटले. आणि तो कुबेर कधीच नाही म्हणत आहे का, कारण माझाच पुत्र आहे, माझाच असा असणारा तो सेवक आहे. पण काय करावं लागेल म्हटले, धन हवे ना, तर धन पाहिजे असल्या कारणाने शिवलिंग तयार करावं. नाही शिवलिंग तयार करता आला, तुम्ही कोणत्याही शिवालयामध्ये जा म्हटले. जात असताना तुम्ही घना करता जाताय ना, तर त्याचा विधी आहे. काय विधी आहे? तुम्हाला धन पाहिजे ना, तर म्हटले एक दिवस त्याच्या करता व्रत करावं लागेल. म्हटले काय व्रत करावं लागेल? म्हटले काही नाही, तुम्ही आदल्या दिवशी त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं व्रत करा. व्रत केल्याच्या नंतर काल आपण जसं श्रवण करून आलो, त्या बेलपत्राला विनंती करा, त्या बेलपत्राच्या वृक्षाच्या झाडाखाली एक दीपक लावा आणि दीपक लावून त्या वृक्षाला सांगा की आम्हाला असणारा कुबेरेश्वर महादेवाच्या करता काय पाहिजे, तुमचं बेलपत्र हवंय. मग किती बेलपत्रे हवे तेवढे त्यांना सांगावे. दुसऱ्या दिवशी जावं, नमन करावं, वंदन करावं, हात जोडावे आणि त्या वृक्षाला सांगावं, त्या असणाऱ्या बेल वृक्षाला बोलावं की आम्ही तुमचे काय करतोय, काल पूजा केली होती, काल जे तुम्हाला निमंत्रण दिलं होतं ना तेव्हा, तर ते नेण्याकरता आम्ही आलोय, तुम्ही आम्हाला प्रदान करा असं म्हणून ते बेलपत्र तोडावे. आणि ते व्रत धारण केलेलं ते बेलपत्र आणलेले त्या कुबेरेश्वर महादेवाला जात असताना पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. आणि मंत्राचा जप करत 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 असणाऱ्या याच्यामध्ये कुबेरेश्वर महादेवाच्या मंदिराला, मग तो कोणतंही शिवलिंग असू द्या, कोणतंही असं असणारं मंदिर असू द्या, त्या ठिकाणी जावं. हातामध्ये पाण्याचा प्याला आहे, त्या असणाऱ्या पूजाच्या थालीमध्ये चंदन आहे, अक्षता आहे, कडी साखरेचा त्या ठिकाणी नैवेद्य आहे आणि बेलपत्र आहे. ते बेलपत्र घेऊन जावे. पहिले मी त्यांना अभिषेक करावा. अभिषेक कसा करावा? गेल्या गेल्या भगवंताच्या शिवलिंगावरती त्या ठिकाणी पाणी वाहू नये. पाणी वाहत असताना आधी काय करावं, जलधारेवरती म्हणजे एकूण पाणी वाहण्याचा चलावा. आधी असणाऱ्या जलधारेच्या साईडला पाणी टाकावं. ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत, कार्तिकी माता, कार्तिकी देवता आहेत, पार्वती माता आहे, विष्णू सुंदरी आहे, त्यांना असणाऱ्या आधी जलाचा अभिषेक करावा. आणि ते सेवेकरी जे आहेत ना, ते सेवेकरी भगवंताला स्तुती करून जाण्याकरता हिंदवा. कारण आपण गेलो, भगवान परमात्मा ध्यानस्थ असतात. भगवान शिवजी आहेत ते केव्हाही ध्यानस्थ बसलेले असतात. आणि तुम्ही असणारा धावत पडत आलेला, मला देवाकडे जायचे, देवाकडे जायचे, देवाकडे जायचे, देवाकडे गेला, मंदिरामध्ये प्रवेश केला. जसं शिवलिंग दिसलं की गेल्या गेल्या शिवलिंगावरती पाणी टाकलं की माझ्या देवाचं काय होतंय, ध्यान भंग होतं. ध्यान भंग झाल्याच्या नंतर काय होतं तुम्हाला तर माहिती. भगवंताचा तिसरा नेत्र उघडला की मग तुमचं सगळं नाहीच होऊन जातं. त्याच्याकरता केव्हा शिवलिंगाचं दर्शन घ्यायचंय ना, तर शिवलिंगाचं दर्शन घेत असताना आधी असणारा जलधारेकडून पाणी टाकत करावं. आधी त्यांची सेवेकरीला जागृत करावा. नियम तर असा आहे, पहिल्यांदा नंदीची पूजा करावी, नंदीला त्या ठिकाणी जागृत करावं, नंदीला सांगावं हे नंददेवा. कारण आपल्याला स्तुती गाता येत नाही, आपल्याला देवाला जागृत करता येत नाही, देवाचं स्तुती स्तवन करता येत नाही ना, तर आधी त्या सेवेकऱ्याला जागृत करावं. नंदीला पहिलं नंदीचं दर्शन घेतलं पाहिजे. नंदीकडे जावं, नंदीला अभिषेक करावा, नंदीचे चरण धुवावे, नंदीच्या माथेवरती पाणी टाकावं आणि माथेवरती पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्या शिशीवरती पाणी टाकावं आणि मग असं असणारं त्या नंदीचं दर्शन घ्यावं. त्या नंदीला बेलपत्र वाहावा, भस्म लावावा, स्वतः त्या ठिकाणी